myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यात आधी तर हे सगळं पाहून घ्या किती मोठा पसारा झालेला आहे आणि मी आज तुमच्यासोबत हेच सगळं क्लिनिंग करून दाखवणार आहे. जे वॉर्डरोब आहे ना, प्रचंड त्यात म्हणजे सामान असा ठेवला गेला आहे, कपडे इतके प्रचंड प्रमाणात खुपसून पडलेले आहेत आणि या सगळ्यांना मला व्यवस्थित करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे वॉर्डरोब पूर्ण मला व्यवस्थित रचून काढायचं आहे आणि पूर्ण बेडरूमची जी आहे मी क्लिनिंग करणार आहे. खूप जास्त क्लिनिंग असं मोटिवेशन हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स स्टार्ट विथ क्यूट असे ऑर्गनायझर. आणि हे जे म्हणजे ऑर्गनायझर आहेत ना, हे मी मुंबईहून जेव्हा आले ना तेव्हा IKEAमधून घेतलेले होते आणि मी हे फक्त पियाच्या रूम जेव्हा फर्निचर करू आणि फर्निचर झाल्यावर मी तिच्या जे वॉर्डरोब असणार आहे तिचे कपडे याच्यात ठेवेल, ह्या म्हणजे मी प्लॅनिंग केलेली होती आणि म्हणून मी यांना यूज करायला काढलेलं नव्हतं. सो अजून काही मला वाटत नाही की अजून 3-4 पुढचे महिने तरी पियाचा रूम बनणार आहेत. सो म्हटलं चला इथेच तिचे कपडे ठेवूया ह्याच वॉर्डरोबमध्ये. आणि हे ऑर्गनायझर मी इथे ओपन केलेले आहेत, IKEAमधून घेतलेले आहे, स्टोअरमध्ये जाऊन मी हे घेतलेले आहेत. असं 3चा सेट होता जे लहान मुलांच्या वॉर्डरोबमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 नावाचे असे छान त्यांनी क्यूट असे मस्त फेंट कलर आहेत आणि खूप छान दिसतात आणि खूप सामानही होल्ड होऊन जातो. क्वालिटी खूप छान आहे. याची लिंक वगैरे मला काही देता येणार नाही, पण तुम्ही IKEAच्या डायरेक्ट ॲपवर किंवा साईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आणि मुंबईला असतानाच आम्ही हे घेतलेलं होतं आणि इतके प्रचंड छान दिसतात ना हे ठेवून. म्हणजे एक मुलांचं जर आपण एखादा कप्पा तयार केला ना तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण वेगवेगळ्या, नॉट जस्ट कपडे, बरंच काही आपण यामध्ये ठेवू शकतो. तर सगळ्यात आधी काय होतं ना की पियाच्या पप्पांचे असे बरेच कपडे होते जे ते आता घालत नाही कारण की वर्क फ्रॉम होम आहे. तर म्हटलं ह्या सगळ्या कपड्यांना ना जे त्यांना गरजेचे आहेत 2-4 तेवढेच त्यांचे फुल स्लीवचे जे शर्ट आहेत ते ठेवूयात आणि बाकीचे जे सगळे आहेत सगळ्यांना फोल्ड करून ठेवून देते कारण गरजच नाही पडत. आणि त्या गोष्टींमुळे काय होतं ना, जे हँगरचं सेक्शन आहे ते पियाला कमी पडायला लागलेलं आहे आणि म्हणूनच मी डिसाईड केलं की ते काढून घेऊयात. आणि तुम्ही बघताय बराच पसारा आहे. गोष्टी अशा ठेवल्या गेल्या ना जिथे भरपूर गोष्टी बसतील ना तिथे ऑर्गनायझर व्यवस्थित ठेवलं नसल्यामुळे ना सगळी गर्दी झालेली आहे आणि पूर्ण कपाटाचं भरगच्च भरून दिसत आहे. सो एक जो बॉक्स होता ना यामध्ये मी अशा प्रकारे जे शर्ट आहेत ना व्यवस्थित घडी घालून फोल्ड करून असे ठेवलेले आहेत. कधी गरज जरी पडली ना तर म्हणजे घेता येईल, दिसतात सगळे. जसे तुम्ही इथे पॅन्ट बघताय, पियाचे मी काही पॅन्ट्स आहेत, जीन्स आहेत, शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये ठेवते आणि व्यवस्थित जर आपण घडी करून ठेवले ना तर बरेच कपडे व्यवस्थित राहतात, म्हणजे फैलून दिसत नाही. महत्त्वाचं म्हणजे असं हेच नाही, तुम्ही चांगल्या बास्केट देखील घेऊ शकतात किंवा मग कार्डबोर्ड असतात, बरेच पार्सलमध्ये कार्डबोर्ड मिळतात, त्यांना छान वरून वॉलपेपर जरी लावला ना तरीही आपण अशा प्रकारचे घरच्या घरी अगदी कमी पैशांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपण असे ऑर्गनायझर बनवू शकतो. मी फ्युचरमध्ये असं बनवणारच आहे कारण मला बऱ्याच अशा ऑर्गनायझरची गरज आहे आणि फ्युचरमध्ये याच्यावर व्हिडिओ येईलच. सो मी पियाचं जे एक असं ड्रावर होतं, हे ड्रावरमध्ये मी तिचे कपडे ठेवत असते जे तिला डेली यूजमध्ये लागत असतात ते आणि चांगले देखील. तर मी आधी सगळे कपडे काढून घेतलेले आहेत, छान क्लीन करून घेत आहे कारण की आधी कुठल्याही गोष्टीची सुरुवात क्लिनिंगपासून होत असते. आणि बघू शकतात तुम्ही तिथे किती जास्त डस्ट आलेली असते. नेहमी हे वॉर्डरोब बंद असतं तरी देखील त्याच्यामध्ये धूळ जी असतेच. आणि हे बघा, हे आपण शूज जेव्हा घेतो किंवा चप्पल ऑर्डर करतो त्याच्या बॉक्समध्ये हे सिलिका जेल म्हणून असं पाऊच असतं, याला कधीही फेकून देऊ नका. कपड्यांच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये याला नुसतं टाकून जरी दिलं ना म्हणजे काय होतं ना की मॉइश्चर कपड्यांमध्ये राहत नाही, हे जे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करायचं काम करत असतं. आणि इथे अशा पद्धतीने मी तिचे कपडे रचून ठेवलेले आहेत आणि मी असंच नेहमी जरी रचायला घेतलं नाही ह्याच पद्धतीने रचते कारण तिला माहीत असतं की इथे शर्ट्स पॅन्ट्स कसं ठेवलेले आहेत. इथे तिचे इनर्स आहेत ठेवलेले, छोटंसं जे मोबाईलचं बॉक्स असतं त्यामध्ये ठेवलेले आहे. आणि असा एक डब्बा होता, यामध्ये मी तिचे शर्ट ठेवलेले आहेत जे रात्री वगैरे यूज केले जातात, म्हणजे जे फ्रिक्वेंटली म्हणजे जे खराब आहेत जेव्हा रात्री किंवा काही कामानुसार घालायचे असतात. आणि एका बॉक्समध्ये तिचे फक्त शाळेचे कपडे ठेवलेले आहेत, म्हणजे आल्यानंतर काय होतं ना, कारण की आपण लगेच कपडे धुत नाही त्यामुळे असा बॉक्स असला तर 2 दिवस 3 दिवस आपण घालू शकतो, वेगळे सेपरेट ठेवू शकतो.
अशा पद्धतीने जे आहे मी इथे केलेलं आहे. मागे माझं काही मेकअपचं सामान आहे, तो मी आता हात लावणार नाही, त्याला कोपऱ्यात दाबून दिलेला आहे मी. आणि अशा पद्धतीने तिचे बाकीचे जे फ्रॉक्स आहेत किंवा बाकीचे शर्ट्स आहेत ते मी असे हँग करून दिलेले आहेत. लागणारे कपडे जे आहेत ते सगळे असे छान पद्धतीने रचून ठेवलेले आहेत. आणि इथे खाली आहे, एक कप्पा पूर्ण खाली आहे आणि त्याच्या खालचं जो सेक्शन आहे ना, सगळ्यात आवडता आहे माझा. कारण याच्यामध्ये जे काही DIYचं सामान लागतो, कलर्स आहेत, DIYचे जे काही छोटे छोटे गोष्टी असतात ते सगळ्या मी तिथे ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जागा ती खूप जास्त आवडते. आणि हे पण काही ऑर्गनायझर आहेत माझ्याकडे जे मी मेकअपसाठी यूज करणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतेच मी. तेही मी IKEAमधूनच घेतलेले होते. आणि एक साईडचं माझं काम झालेलं आहे. आणि आता बघा तुम्ही, ही साईड खरी महत्त्वाची आहे. इथे ॲक्च्युली काय ना, की इथे माझे, पियाच्या पप्पांचे आणि अजून पियाचेही थोडे कपडे असतात. काही बेडशीट वगैरे सगळा सामान ह्या साईडला असतो. कारण की ही जवळ पडतं घ्यायला, म्हणून इथे जास्त कपडे ठेवलेले असतात आणि इथेच जास्त पसारा झालेला होता. जनरली मी असं होऊ देत नाही. मी दररोजचे 5-10 मिनटं काढून ना फटक्यात करून घेत असते. पण मागच्या 1 आठवड्यापासून हे काही जमत नव्हतं घरातल्या दुसऱ्या कामांमुळे. सो आज म्हणून मी सेपरेट व्हिडिओ काढला, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या बेडरूम क्लीन करण्याचं मोटिवेशन मिळेल माझ्या व्हिडिओ थ्रू. आणि आता बरेच असे कपडे आहेत, जसं उन्हाळा सुरू होतो आहे तर स्वेटर वगैरे सगळे वॉश करावे लागणार आहेत. आणि त्यामुळे मी त्यांना आता इथे रचून ठेवणारच नाही आहे. काही बेडशीट्स आहेत, म्हणजे काय होतं ना, की व्यवस्थित बेडशीट किंवा पिलो कव्हर आपण एका कप्प्यात जर रचून ठेवले ना, तर म्हणजे आपल्यालाही बरं पडतं की नेक्स्ट टाईम आपल्याला कुठले घालायचे आहेत, किंवा आपण सीझननुसार किंवा मग फेस्टिवलनुसार त्यांना आपण अंथरू शकतो. आणि जर गोष्टी दिसल्याच नाही ना डोळ्यासमोर, तर त्या वापरणं राहून जातं. आणि हे माझ्यासोबतही होत असतं. त्यामुळे व्यवस्थित रचून ठेवणं ना, हे कधीही चांगलं असतं. कारण बऱ्याच वेळा असे कपडे असतात ना, की आपण म्हणजे आपल्याला माहीतसुद्धा नसतं, आपण विसरून गेलेलो असतो की आपल्याकडे हे पण आहेत म्हणून, कारण ते डोळ्यासमोर नसतात आपले. सो म्हणून. आणि इथेही मी सेम हे पण एक ड्रावर मी त्याच पद्धतीने रचणार आहे. इथे सगळे माझे कपडे असतात. आणि तुम्ही जर फर्निचर बनवण्याचा विचार करत आहात ना, तर प्लीज हे जे तुम्ही काचेचे ड्रावर बघितले ना, असे ड्रावर नक्की बनवा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिशनही करून घ्या, जेणेकरून कपडे तुमचे एकमेकांमध्ये घुसणार नाहीत. आणि अशा पद्धतीने भरपूर एका ड्रावरमध्ये खूप कपडे मावून जात असतात. जसं तुम्ही इथे बघताय, माझ्या एका छोट्या ड्रावरमध्ये एवढ्या मोठ्या कप्प्यामध्ये जेवढे मावणार आहे ना, तेवढ्या एका छोट्या ड्रावरमध्ये मावून जातात. आणि मी आता ॲक्च्युली काय होतं ना, की माझ्याकडे बरेच असे टॉप आहेत जे मी अजून बारीक झाल्यावर घालणार आहे, किंवा अजून असे काही टॉप आहेत जे मला अजून जाड झाल्यावर घालायचे आहेत. आणि मी सगळ्यांना जमा करून ठेवलेलं आहे. पण मला माहिती आहे ना, मी अजून बारीक होणार आहे आणि नाही अजून जाड होणार आहे. ते टॉप असेच राहणार आहेत. पण तरीही अपेक्षा असते माणसाला की जाड होईल तेव्हा घालेल किंवा बारीक झाल्यावर घालेल. पण बारीक अजून कितीच व्हायचं ना. पण असो, चला. मी ॲक्च्युली काय करते ना, इथे जे कपड्यांची हाईट होती ना, ती जास्त करून घेतली, जेणेकरून जास्त कपडे तिथे हँग करता येतील मला. आणि जेव्हा इथे खूप कमी कपडे हँग होत होते ना, हाईट वाढवल्यामुळे खूप जास्त कपडे मला हँग करू शकले मी. आणि इथे बघा, मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे की टॉपचं सेक्शन आहे वेगळं, जे माझ्या पॅन्ट्स असतात डेली पलाझो किंवा जीन्स किंवा लेगिन्स, सगळ्यांचं वेगवेगळं सेक्शन आहे. म्हणजे दिसलं ना डोळ्यासमोरचं फटक्यात आपल्याला कॉम्बिनेशन करून घालता येत असतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही बॉक्समध्येही ठेवू शकता, ड्रावर नसलं तर. आणि बऱ्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पडतं. इथे बेडशीट्स आहेत ठेवलेलं, जसं मी तुम्हाला म्हणाले. इथे सोफ्याचं कवर आहे. आणि इथे पियाच्या पप्पांचे कपडे आज ॲक्च्युली वॉश केलेले आहेत. एवढेच कपडे आहेत त्यांच्याकडे. आणि काही शर्ट्स होते जे तुम्ही आधी बघितलेले. जास्त कपडे फक्त आमचेच असतात. आणि बऱ्यापैकी माझं जे वरचं सेक्शन होतं इथे आवरून झालेलं आहे. आणि हे खालचं ॲक्च्युली माझा काहीही प्लॅन नाही आहे याचं नेमकं काय करायचं म्हणून. पण असं मी इथे क्लीन करून घेते आहे. आणि मी बरेच असे 2-4 म्हणजे प्रत्येकाचे 1-1, 2-2 शर्ट्स किंवा पॅन्ट असे होते जे वापरत नाही आहे. पण तरीही ते ठेवून असतात ना, तर कधीही डिक्लटर करणं नेहमी सवय असू द्या. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा जेव्हाही आपण कपाटाची डीप क्लिनिंग करतो ना, तेव्हा हे बघा की एखादा सॉक्स असेल, ज्याचं एखादी जोडीच सापडतच नसेल, तर त्यांना घरातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कारण ती जागा, स्पेस रिकामा होत असतो. पॅन्ट असते फाटलेली असते, शर्ट्स असतात जे अजिबात खराब झालेले असतात आणि आपण घालणार नसतो. तर अशा गोष्टी कधीही घरातून जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हाच नवीन गोष्टींसाठी तिथे जागा क्रिएट होत असते. सो मी इथला सगळा सामान व्यवस्थित काढून घेऊन, क्लीन करून इथे व्यवस्थित पद्धतीने रचून घेणार आहे.
आपल्याकडे प्रत्येक वेळा चांगल्या पद्धतीचे ऑर्गनायझर असतील असंच नाही आहे आणि तेव्हाच आपलं घर सुंदर किंवा छान दिसेल यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. मी जसं आहे त्यामध्ये ॲडजस्ट करून, कारण मला असं वाटतं की सामान तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेला असला, तुम्हाला दिसत असला, तो वापरत होत असला, त्या गोष्टीला जास्त महत्त्व असतं. आणि ऑर्गनायझरकडे न वळता आपण गोष्टी कशा आपल्या पद्धतीने आपल्या मनाने आपण कशा त्यांना सजवून ठेवू शकतो यावर नेहमी भर घाला. ऑर्गनायझर येतील आणि मी तेव्हा आवरायला घेईल ह्या गोष्टी खूप दूरच्या असतात. सो आहेत त्या वेळेमध्ये थोडा वेळ काढून आपलं घर जसं आहे तसं त्याला आहे नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. ही पियाची बॅग आहे क्यूट अशी आणि कुठे बाहेर वगैरे गेल्यावरती यूज करत असते. आणि थोडी जागा मी इथे आता जे आहे ना ब्लँकेट्स वगैरेसाठीही बनवून घेतलेली आहे, जेणेकरून काय होतं की म्हणजे हवं तेव्हा लगेच काढता येत असते. आणि अशा पद्धतीने एकदम नॉर्मल अशा पद्धतीने मी इथे रचून ठेवलेला आहे. खालचा जो बॉक्स दिसतोय ना कुकरचा, तो मला तिथे वॉलपेपर लावून बनवायचा आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे ते. हे पूर्ण कपाट रचण्यासाठी मला तब्बल म्हणजे 2 तासापेक्षा जास्त लागलेले आहेत, पण मी तुम्हाला 10 मिनिटामध्ये हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी फक्त हिंमत पाहिजे असते आणि शेवटी माझं कपाट जे आहे ते बऱ्यापैकी छान अशा पद्धतीने रचून झालेलं आहे. थांबा इथे काम अजिबात संपलेलं नाही. आपल्याला पूर्ण बेडरूम क्लीन करायचं आहे. कितीही वेळ लागला तरी मी आज ठरवलेलं आहे की मला हे बेडरूमचं काम क्लीन करायचंच आहे म्हणून. आणि त्यासाठी मी असा माझ्याकडे ब्रश होता, नसेल तर काही हे नाही, आपण कापड घेऊ शकतो, कारण की बऱ्याच वेळा काय होतं ना, बरीच डस्ट बसलेली असते, त्यामुळे ही झटकून जरी काढली ना तरी पण एक नवीन फ्रेश लुक येत असतो. आणि क्लिनिंग चालली आहे तर पूर्ण डीपच झाली पाहिजे. हा जो बेडचा हेडबोर्ड आहे हा पण मी व्यवस्थित याच्यानेच क्लीन करून घेते. जेव्हा डीप क्लीनिंगची गरज पडते ना तेव्हा मी एक ओल्या कापडाने पूर्ण क्लीन करून घेत असते. आणि जाडं तर तुम्हाला माहिती आहे घरात होतच असतं. आणि जो आरसा असतो ना महत्त्वाचा, रोज आपण त्याच्या चेहरा बघत असतो, पण ट्रस्ट मी रोज चेहरा बघूनसुद्धा आपल्याला त्याच्याकडे लक्ष नसतं की हा खराब झाला आहे असं. आणि माझंही तेच झालं. तुम्ही इथे बघू शकतात प्रचंड खराब झालेला आहे मिरर. आणि म्हणून म्हटलं आता होतंच आहे काम तर हेही करून घेऊया. आणि ट्रस्ट मी, तुम्ही जेव्हा कधी मिरर क्लीन करणार या अपेक्षेने करा की नंतर क्लीन झाल्यावर मीही तेवढी सुंदर दिसणार आहे. आणि बघा मग कामाला कसे रुटीन लागतात ते. हा बेडसाईड टेबल माझा क्लीनच असतो, पण काय झालं की आता हे सगळं फटकारून काढलं, त्यामुळे त्यावर धूळ आलेली होती आणि त्याला मी सोडून देऊ शकत नाही, कारण तो मला असं वाटतं की छोटीशी जागा आहे पण ह्या बेडरूमचा लुक चेंज करत असतो. ॲक्च्युली तिथे ठेवलेलं जे स्पायडर प्लांट होतं ना त्याचे पत्ते जे होते ते येल्लो होत होते, कारण बऱ्याच वेळा काय होतं ना की कर्टन बंद असतं आणि पूर्ण घरात अंधार असतं आणि त्यामुळे याला उजाळ मिळत नाही. आणि मी काही दिवसापासून त्याला थोडंसं ऊन दाखवणं विसरली होती, तर त्याचे जे पत्ते होते ना मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले. आणि जे कारण मग कुठल्याही प्लांटला स्ट्रेस नको यायला आणि ती काळजी घेणं आपलं काम असतं. सो माझं तेवढं काम झाल्यानंतर मला एक महत्त्वाचं जे काम आहे ते आता करून घ्यायचं आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्या घराला सुंदर करणं हे आपल्या हातात असतं, कारण आपण गृहिणी आहोत, आपण दिवसभर घरात राहतो. काय करतो दिवसभर घरात, तर ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि ही जी जागा आहे, ही एवढी जी स्पेस आहे हा मी क्रिएट केलेला आहे, माझ्या हाताने मी ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत. जे काही तुम्ही इथे बघताय हे सगळं मी DIY केलेलं आहे. पेंटिंग असो, आवर हॅपी प्लेस असो, हे सगळं मी क्रिएट केलेलं आहे. आणि एकाच जागेला हॅपी बनवणं हे आपल्या हातात असतं. जरी घरातल्या पूर्ण लोकांच्या हातात असलं ना तरीही त्याचं 90% जिम्मेदारी जर आपण घेतली ना तर त्याचं श्रेय देखील आपल्यालाच मिळतं, की आपल्या घराला आपण स्वच्छ आणि हॅपी ठेवू शकतो. कसं सुंदर ठेवायचं हे आपल्या हातात असतं नेहमीच. आणि हे छोटंसं इथे रोपटं मी लाईव्ह लावलेलं आहे, म्हणजे हे मनी प्लांट आहे ते पाण्यात ग्रो करत आहे. त्याचं पाणी मी चेंज करून आणलेलं आणि परत ठेवलं. 4-5 दिवसानंतर मी त्याचं पाणी चेंज करते. आणि हे बघा किती सुंदर DIY आहे, अगदी कार्डबोर्डने बनवलेलं आहे. याच्यावर कलर देखील वॉटर कलर दिलेले आहेत जे 20 रुपयात कलर येतात आणि किती छान दिसते. एक छोटासा कॉर्नर आहे, पूर्ण असा ब्राईट दिसायला लागतो. अशा छोट्या गोष्टी नेहमी आपण घरात केल्या पाहिजे, एफर्ट्स दिले पाहिजे, म्हणजे घर अजून जास्त सुंदर दिसायला लागेल. कारण प्रत्येक गोष्ट ही पैशांनीच विकत घेतली जात नाही. असो मी अपेक्षा करते की तुम्ही काम करायला मोटिवेट झालेले असणार किंवा DIY करायला मोटिवेट झालेले असणार. तुम्हीही हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही ना काहीतरी तुमच्या बेडरूममध्ये नक्कीच करणार अशी मला अपेक्षा आहे. तर मी अपेक्षा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अशीच व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक care friends and bye.